श्री गणपती बाप्पाचा जन्मदिन महाराष्ट्रात हा गणेशोत्सव माघी गणेशोत्सव म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो। रायगड जिल्ह्यात श्री अष्टविनायकांपैकी 2 गणपती आहेत, एक पाली येथे तर दुसरे खालापुरात महड येथे। महड येथील वर्धविनायक अष्टविनायकांपैकी 4था गणपती, नवसाला पावणारा अशी याची ख्याती आहे। आज माघी गणेशोत्सव येथे मोठ्या उत्सवात व 6 दिवसाच्या सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रमाने साजरा होत आहे। मंदिराच्या मुख्य सभा मंडपात दुपारी 12:39 श्री गणेशाचा जन्म झाला। त्यानंतर पाळणा म्हणत श्री गणेशाला पाळण्यात पुजण्यात आले व आलेल्या हजारो भक्तांनी याचे दर्शन घेतले। 6 दिवस होणाऱ्या या उत्सवात मंदिर संस्थानाकडून मोफत पाणी, महाप्रसाद, मोफत प्रवास तसेच रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आल्याचे संस्थानाच्या विश्वस्त सौ मोहिनी वैद्य यांनी सांगितले आहे। भाविकांना नमस्कार। सगळ्यांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण आज इथे अष्टविनायकापैकी मानाचा जो 4था मानला जाणारा गणपती आहे म्हणजे वरदविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथे प्रत्येक वर्षी माघी जन्मोत्सव म्हणजे श्री गणपती जन्मोत्सव जो माघ महिन्यात येतो तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि त्यासाठी संस्थेतर्फे भरपूर उपाययोजना केली जाते की जेणेकरून कुठच्याही भाविकांची काही गैरसोय होऊ नये। यंदा हा उत्सव 30 जानेवारी म्हणजे 30 जानेवारी 2025 ते 4 फेब्रुवारी पहाटेपर्यंत असणार आहे आणि 4 तारखेला पहाटे ललिताच्या कीर्तनाने हा उत्सव संपन्न होईल, म्हणजे त्याची सांगता होईल। आणि आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम ह्या दरम्यान आपण आयोजिले आहेत। मग त्यामध्ये आता परवाच कथ्थक नृत्यावरती एक गणपतीच्या भक्तिरसावरती आधारित कथ्थक नृत्यावरती एक कार्यक्रम झाला। काल एक जाखडी नृत्यावरचा एक कार्यक्रम होता। आज आपल्याकडे ग्रामस्थांसाठी, विशेष करून महडच्या ग्रामस्थांसाठी खेळ पैठणीचा असा आपण कार्यक्रम आयोजिला आहे। त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेकलाकार श्रुती मराठी उपस्थित असणार आहेत। उद्या याल तर हसाल असा एक हास्य प्रयोगावरती कार्यक्रम आहे आणि उपाययोजनांचं म्हणाल तर आपण मोफत पाणी सेवा इथे कायम ॲम्ब्युलन्स 5 दिवस उभी ठेवलेली आहे। पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे। पोलिसांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळते नेहमी दरवर्षीच, तसेच यावर्षी चांगले सहकार्य मिळत आहे। आणि मोफत रिक्षा सेवा आपण पाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून पाट्यापर्यंत ठेवलेली आहे। तसेच आज आपण आता मुद्दामून इथे बऱ्याच वेळेला भरपूर लाखोंच्या संख्येने आपल्या इथे लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यायला भाविक येतात आणि तरी पण ज्यांना कोणाला शक्य होत नाही त्याकरता आपण YouTube लिंकचीही सोय ठेवली आहे की जेणेकरून लोक लाईव्ह कीर्तन बघू शकतील। आणि उत्सव काळामध्ये म्हणजे पूर्ण उत्सव काळामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार चारू दत्तबुवा आफळेजी यांचं कीर्तन आहे। तरी ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आलेल्या भाविकांचा बाप्पांनी नमस्कार स्वीकार करावा आणि त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य सुखमय हो। गणपती बाप्पा मोरया।